नमस्कार, मी रिद्धी म्हात्रे. बातमीपत्रामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. दिवसभरात घडलेल्या सगळ्या महत्त्वाच्या घडामोडी आपल्याला या बुलेटिनमध्ये बघायच्यात. पांढऱ्या पट्टीमुळे धार्मिक वाद निर्माण झाल्याच्या प्रकरणामध्ये प्रसाद वेदपाठक यांच्या व्हिडिओनंतर नव्याने रंगरंगोटीला सुरुवात झालेली आहे. वेदपाठक यांच्या सोसायटीमधील पांढऱ्या पट्टीचा वाद आता मिटण्याची शक्यता आहे. सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर प्रसाद वेदपाठक यांनी त्यांच्या इमारतीसमोरील पांढऱ्या पट्टीवर आक्षेप घेत व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला होता. या व्हिडिओवर मोठ्या प्रमाणावर टीका झाली. त्यानंतर संबंधित पट्टीवर आता नव्यानं रंगरंगोटी करण्यात आली आहे. या घडामोडीनंतर निर्माण झालेला वाद आता मिटण्याची शक्यता आहे. स्वतः प्रसाद वेदपाठक सध्या आपल्याशी जोडले गेलेले आहेत. त्यांच्याशी या संदर्भात आपण बोलणार आहोत. प्रसादजी, आपण व्हिडिओ पोस्ट केलात, त्याची दखल सोशल मीडियावर सुद्धा घेतली गेली आणि आता त्या पट्टीवर रंगीत सुद्धा रंग मारलेले दिसत आहेत. काय नेमकी आपली प्रतिक्रिया या संदर्भात? ऍक्च्युली तुम्ही असं म्हणू शकता की वाद मिटलाय, कारण की काल आमची मीटिंग झाली आणि त्याच्यात दोन्ही पार्टीजनी एकमेकांचं मन समजून घेतलं आणि कोऑपरेटिव्हली आम्ही ठरवलं की जे फ्लोरिंग आमचं जसं होतं आधी तसं ते रिस्टोर करण्यात यावं. आणि ज्या फ्लॅट ओनरने ते केलेलं, पांढरी पट्टी मारलेली, त्यांनी स्वतःने ठरवलं की आपण हे मिटवून टाकूया, आपण ही जी पट्टी आहे ती काढून टाकूया. तर ते त्याच्यासाठी अग्री झाले. तर मग त्यामुळे मला पण काही वाद राहिला नाही आणि शेवटी आमचे नेबर आहेत, ते 25 वर्षापासून जे संबंध आहेत, तर मग नंतर चहा नाश्ता करून आमचं सगळं नीट झालेलं आहे आता सध्या. पण एक सांगू इच्छितो मी की आमच्यात ते 7 दिवस जवळजवळ वाद चालला. पण याच्यात मला जे काही आपले नेते असतात, जे लोकप्रतिनिधी असतात, तिकडून कोणत्याही प्रकारचं काही कोऑपरेशन किंवा असं असते ना मध्यस्थी घेणं, असं काहीच झालं नाही. ती जी मध्यस्थी घेतली गेली ती जे फ्लॅट ओनर होते त्यांचे भाऊ स्वतः आमच्याकडे आले आणि त्याच्यामुळे हा सगळा वाद मिटलाय. म्हणून निमेश भाई जे आहेत आमच्या बिल्डिंगचे, त्यांना खास मी क्रेडिट देईन, निमेश सांगवी, त्याच्यामुळे हा वाद मिटला आहे. ठीक, प्रसादजी धन्यवाद. आपण जय महाराष्ट्राकडे या संदर्भात सविस्तर प्रतिक्रिया नोंदवलीत यासाठी. ही दृश्य आपण बघतोय. यापूर्वी पांढऱ्या रंगाची ही पट्टी रंगवली गेलेली होती इमारतीच्या परिसरामध्ये. त्यावरून प्रसाद वेदपाठक यांनी एक व्हिडिओ शूट केला, तो सोशल मीडियावर पोस्ट केला आणि त्यामुळे वाद निर्माण होतोय अशी शक्यता निर्माण झाली. आणि त्यानंतर आता ही पुढची दृश्य आपण बघतोय. नव्यानं आता रंगरंगोटीला सुरुवात झालेली आहे. पांढऱ्या रंगाची असणारी ही पट्टी आता रंगीत झालेली आहे.